मुगे सर रेडी चला 1 2 3 स्टार्ट सायलेंट थोडंसं सायलेंट प्लीज काय पाहिजे तुला? ते सांगेन नंतर मी, पण तुम्ही देणार ना? हा दिन बाबा. तुम्हासनी काय जाते या होय म्हणाया. आलाय मोठा जागीरदार, इथं घरात खायला दाना नाही आणि म्हणतोय गोष्ट दे तू वाढदिवसाला. यार पोरानं पटापटान झोपा बर. कशा पायताना नाही
माहिती आज धावताय. उद्या उठून भलत सलत काय मागितलं म्हणजे घरात काय हाल चालू आहे ठाव आहे ना व. इथं 2 यायचं घ्यायला अन्नाचा घास भेटणं मुश्किल आहे. तो नगेला विचार करूस मी बघीन काय ते. झोपा आता. आपल्या वाडीतला गणप्या ना तरी परवा झाडाला फाशी देते. तुला कळलं का रे? अरे मला कालच कळलं या. लय मंगळ झालं गड्या. तू काय कुठं होता माझा एवढे दिवस? काय घे तू जरा बाहेर. चंद्र एक विचारू कर. अरे विचार की जरा नड आली अरे पैसा असतं तर. अरे पोराचा वाढदिवस आल्या काहीतरी पाहिजे म्हणते यार ते. त्यात तुला वेगळं काय सांगायला का बघ. तुझी बी तीच तरा आहे आमची बी तीच तरा आहे. या दुष्काळानं नको नको केलं यावर. बोला. लेकर बाळाची लय हाल चालली तिची. 2 याचे खायला सुद्धा भेटत नाही. थोडं पैसे मिळाले असते तर लय मदत झाली असते तिची. अरे सुकाळीच्या तुझं आधीचं कर्ज फेड पाहिलं ते कोण तुझा बा देणार आहे? चालले मला काय थोडं बघायचं काय ते. बघा थोडं सर माग संगत खोट्याची खरी नको. येईल दिवस तुझाही मानसा जिगर सोडू नको. तुझ्या हाती आहत राव सारा संत चल काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे देवा काळजी रे माझ्या. माझा वाढदिवस आला 2 दिवसावर तर मला गोष्ट पाहिजे. तुझं आधीचं कर्ज फेड पाहिलं ते कोण तुझा बा देणार आहे? तू म्हटलं होतं देणार म्हणून. मला बी पाहिजे. तुम्हाला काय जाते या वय म्हणाया. पैसा असतं तर तुझी बी तीच तरा आहे आमची बी तीच तरा आहे. तुम्ही देणार ना. आलाय मोठा या जागीरदार. दुष्काळानं नको नको केलं यावर. आधीचं कर्ज तुम्हाला काय जाते मला बी पाहिजे. ते कोण तुझा बा देणार आहे? तुझं आधीचं कर्ज फेड पाहिलं तू म्हटलं होतं ते कोण देणार तुझा बा म्हणून. देणार आहे? मोठा जागीरदार. मला गोष्ट पाहिजे ना. आपल्या वाडीतला गणप्या ना तरी परवा झाडाला फाशी देते. तुला कळलं का रे? सारे आधार जन्म सारा झाला बेजार. तुटले सारे आधार जन्म सारा झाला बेजार. मन झालं जीवाधर थोडा धीर सारा माझ्या जाण्यानं तुमची आबाळ काय कमी व्हायची नाही ती, पण तुमची साऱ्यांची दैना म्या माझ्या उघड्या डोळ्यानं पाहू नाही शकत. पावसाला जेव्हा बोलवलं तर
तेव्हा एक टिपूस देखील नाही गळाला आणि जेव्हा बोलवलं नाही तेव्हा मातूर उभ्या पिकाला आडवा करून गेला. म्या तरी काय करू माझे भये, म्या भित्रा नाही काय, पण आपल्या मुलाबाळांची, माझ्या म्हाताऱ्याची, तुझी आणि आपल्या गोट्यातल्या लाडक्या जनावरांची भुकेनं झालेली फरफट मला बघवत नाही. माझ्या पावलाच्या आवाजाने माझी लाडकी जनावर उभा राहून आंबरायला लागायची. का तर आपल्या धन्यानं आज तरी हिरवा चारा आणला असेल म्हणून. पण मला रिकामा बघताच ती मुख्य जनावर गपगुमान बसायची. अगं माझ्या मुख्य जनावरांना या अभागी शेतकऱ्याची अवस्था कळाली, पण या निर्दयी शासनाला काय बी नाही कळत. सगळं वज तुझ्या खांद्यावर टाकून जाताना लय वंगाळ वाटतंय. माझ्या पोराला सांग साध्यातला साधा शिपाई हो, पण शेतकरी नव्हे. कारण साध्या शिपायांनी जरी संप केला तरी त्याचा पगार हजारानं वाढतोय. ही सरकारी हलकट अधिकारी आज त्याला किंवा टेबला खालनं पैक मिळवते आणि आम्ही आमच्या कष्टाचं घामाचं पैको मागतोय तरी आम्हाला ते नाही मिळत. माझ्या म्हाताऱ्याला सांभाळ, रागीट आहे ती पण लय माया लावते. माझ्या जनावरांना रुसायला नको लावूस, माझ्या जनावरांना कसायला ऐकू नकोस. लय झालं तर रानावनात सोडून दे, पण आपलं धन कसायाच्या हातात देऊ नको. आणि माझ्या लाडक्या पोरीला सांभाळ, तिला माझा एक गोड मुका दे. पोरीला लय काम लावू नको. माझे भये 7 जन्माचं फेर घेतलं होतं, पण अर्ध्यात सोडून जातोय. मला माफ कर. तुझाच धन्यवाद. आज माझा वाढदिवस आहे. तू म्हटलं होता ना मी मागेल ते देणार म्हणून. मला पाहिजे. नक्की ना? बघा आबा, मला तुझ्याकडनं एक वचन पाहिजे. किती बी काय बी झालं, कसली बी परिस्थिती असली तरी मी तू वंगाळ मनात आणायची नाही. त्या सूर्याच्या बाळासारखं झाडाला टाकून जीव द्यायचं नाही. मी तुला कधी बी काय मागणार नाही. हे जीवनात तुला काय मागणार नाही. आम्हासनी फक्त तू पाहिजे. आम्ही सगळं तुझ्यासोबत आहोत. तू आम्हाला सोडून नाही द्यायचं. तुला माझी शपथ आहे. आम्हाला सोडून नाही द्यायचं. काळजी करा होता, मी असे काळजी करणार. तुम्ही तयार आहे. तुम्हीच आम्हाला सांगा आम्ही जगायचं का नाही ते. सरकार शेपूट हलवून हलवून मैस जमती पण पाठीवरचा कावळा उडत नाही. तसा आत्महत्येचा विचार आमची पाठ सोडित नाही. कोरड्या आबाळावानी कपाळ असणाऱ्या बायका, बिनबापाची लेकरं असल्यासारखी माळावर फिरणारी जनावर, हे सर गावाला नजर लागली म्हणून नाही झालं सरकार. गावाकडं कुणाचीच नजर गेली नाही म्हणून झालं. शिकलो नसतो तर किती सुखात राहिलो असतो. अन्यायाची जाणीवच झाली नसती. देवाचा कोप झाला असं समजून बसलो असतो आमदारात तुमच्या लाच दिव्याला हात जोडीत. गोचिडासारखे चिटकून बसले 7 बाऱ्याला सावकार आणि बुजगावण्यासारखं उभं आहे सरकार. आभाळ वाटतं सावध आहे. दुष्काळाचं कोरप विकत चाललंय आणि शेतकऱ्यांसाठी कोंडवाडे बांधायचं ठरवून सरकार शांत झोपी गेलंय. देश महासत्ता होण्याची स्वप्न बघण्यासाठी.
पैशासाठी शाळेत जाणाऱ्या पोरानं चोरून आणलेले 2 घास खाताना त्याच्या बापाला अभिमान वाटावा पोराचा का स्वतःच्या जगण्याची लाज? अजून अंत पाहू नका सरकार. शेताचा मसनवाटा झालेला आहे. ज्या दिवशी शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून उभं पीक जाळतो आम्ही, त्या दिवशी तुमच्या नावानं सुतकच पाळतो आम्ही. आता तरी विचार करा, नाहीतर 1 किलो गव्हासाठी तुम्ही 1 दिवस देश गहाण ठेवलेला असत. आत्महत्या आणि हिंसा हे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नाही. समाज व प्रस्थापिताने आणि प्रामुख्याने शासनानं शेतकऱ्यांचं दुःख समजून घ्यावं व माणूस म्हणून त्यांचं जगणं मान्य करावं ही माफक अपेक्षा.